नमस्कार, मी प्रणाली सरदार काळे आपल्यासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही बोलू इच्छिते। आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐरागैऱ्यांनी नव्हे। आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐरागैऱ्यांनी नव्हे, तर तो लिहिला हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या टाफाने आणि शाहीरच्या डोफ्याने। आणि हा सर्व इतिहास घडवला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी। मुजरा त्या शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या शौर्याला तोड नाही, भक्तीला जोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, जो आहे तो सूर्याची शान, मराठी माणसाचा धगधगता अभिमान आणि मराठी माणसाचा धगधगता अभिमान, ज्याचं काळीज आहे सह्याद्री, त्याला शंभूचा अभिमान, त्याला शंभूचा अभिमान। असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बंदुकीच्या टाफाने तर हंटरच्या जोराने, अहो बंदुकीच्या टाफाने तर हंटरच्या जोराने इथल्याच माणसांना माणसाप्रमाणे वागायला शिकवणारे अनेक माणसे मी बघितली, परंतु बंदुकीच्या टाफाशिवाय आणि हंटरच्या जोराशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। शिवरायांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे काय? आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तर शिवरायांच्या पराक्रमाचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि त्या शंभूच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडेल असा माझा जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र, असा माझा जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र, असा माझा जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक रत्न जन्माला आले, आणि तेच रत्न म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी वस्तू वापरल्या आणि माणसे जपली, परंतु आपण मात्र वस्तू जपतो आणि माणसं वापरतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून सुवर्णाक्षरांनी आपल्या भारताचा इतिहास घडवला। म्हणूनच म्हणावंसं वाटतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले ते या जगाने कधी केले नाही, आणि या जगाने जे केले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी केले नाही। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जगाला झुकावे लागले। छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला। म्हणूनच जी कोणी स्त्री मला पाहत असेल तिला एवढंच सांगावंसं वाटतं, अगं या तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे। महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे। भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची मेख आहे, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची मेख आहे। दुबी समजू नको स्वतःला, तू या जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊची लेक आहे। तू अनेक वर्ष झाली या प्रसंगाला, परंतु तरीही तुम्हाला सांगावंसं वाटतं की गेल्या 7 ते 8 वर्षापूर्वी इंग्लंडचे पंतप्रधान आपल्याला भारत भेटीसाठी आले होते। तेव्हा गाईड्सने त्यांना प्रश्न विचारले की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल बघायला आवडेल का सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायला आवडेल? त्यावर इंग्लंडचे पंतप्रधान असे म्हणाले की तुमचं सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पलही मला नको आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहालही मला नको, परंतु ज्या माझ्या राज्यात, ज्या राज्याचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राज्याचा रायगड मला बघायला आवडेल। हे ऐकल्यानंतर सर्व गाईड्स त्यांना रायगड बघायला घेऊन गेले। म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं, तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात असा, पण तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कुठून आला आहात, तर अभिमानानंच सांगा की ज्यानं मरणालाही लाजवलं, आलेल्या मरणाला कसं जगायचं हे शिकवलं, असे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमीतून आम्ही आलो आहोत। म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ज्या मातीत जन्मले या मातीचा रंग भगवा आहे, ज्या मातीत जन्मले या मातीचा रंग भगवा आहे। अभिमानानं सांगते मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे। जय जिजाऊ, जय शिवराय।